मुंबईत सध्या मुसळधार पाऊस होतोय। अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। चुनाभट्टी, गोवंडी, चेंबूर, मानखुर्दमध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे। मुंबईत सध्या मुसळधार पाऊस होतोय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबई उपनगरातील चुनाभट्टी, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द या सगळ्याच परिसरामध्ये सखल भागात आता पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। आपल्या प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील जाधव, भाग्यश्री आचार्य प्रधान आणि आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी स्वप्नीलकडे जाईल। स्वप्नील, अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। 2.5 फूट खोल पाणी आपण पाहतोय। सकाळपासूनच पावसाचा जोर हा मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। नीलम, नक्कीच पावसाचा जोर हा मुंबईमध्ये कायम आहे। पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि अजूनही संततधार तर कुठे अतिमुसळधार पाऊस हा कोसळत आहे। या ठिकाणी अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। 2.5 फुटांपर्यंतचं पाणी आहे अंधेरी सबवेमध्ये जमल्यामुळे या ठिकाणी वाहतूक आहे ती दुसऱ्या बाजूने वळवण्यात आलेली आहे। तर मानखुर्द असेल, चेंबूर असेल या सुद्धा भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे। पश्चिम द्रुतगती मार्ग असेल, ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे असेल, हे मार्ग जे आहेत यामध्ये ट्रॅफिक झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण वाहतूक ही संत गतीने पुढे जाताना पाहायला मिळते। त्यामुळे काही फ्लायओव्हर्सवरती सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। यामुळे मुंबईकरांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे। पुढचे 2 ते 3 तास हे मुंबईसह उपनगरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल अशा प्रमाणचे शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे समुद्र किनाऱ्यांपासून सुद्धा लांब राहावे असं आवाहन हे मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। एकूणच पुढचे 2 ते 3 तास पावसाचा जोर हा असाच कायम राहणार असल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा ठप्प होऊ शकते। नीलम, नक्कीच आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। वाहतुकीवरती याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। रेल्वे वाहतूक सुद्धा आता विलंबाने आहे। काय अधिकची माहिती? एकंदरीत सखल भागात सुद्धा आता पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच नीलम, मी खरं तर आता फोर्ट परिसरामध्ये आहे। आपला सहकारी स्वप्नील यांनी सांगितल्याप्रमाणे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। सकाळपासूनच रिमझिम ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना पाहायला मिळाला। सकाळी सुरुवातीला दादर आणि उपनगरात बघितलं तर पावसाचा जोर, पाऊस कायम होता मात्र जोर कमी होता आणि त्यानंतर हळूहळू या पावसाचा जोर देखील वाढलेला पाहायला मिळाला। सध्या जर बघितलं तर मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळतात। पश्चिम रेल्वे देखील 5 ते 7 मिनिटांनी उशिरा आहे, तर हार्बर रेल्वे देखील 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावताना पाहायला मिळते। खरं तर हार्बर रेल्वे सकाळपासूनच उशिरा धावताना पाहायला मिळाली होती आणि आता आपण बघतोय की पावसाचा जोर जसा हळूहळू वाढत जाईल तसं कुठेतरी रेल्वेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। चाकरमानी खरं तर मुंबईत आलेले आहेत, मात्र घरी लवकर देखील काही जणांना सोडण्यात येत आहे। काही जण घरातनं बाहेर देखील पडलेले नाहीत अशी माहिती सध्या मिळते। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर हवामान खात्याने ज्या पद्धतीने अंदाज दिलेला आहे त्या पद्धतीने आज आणि उद्या देखील अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस पडणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली पाहायला मिळते। खरं तर रायगड असेल, पालघर असेल, ठाणे जिल्हा असेल आणि मुंबई असेल या 4ही जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। एकंदरीतच सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे मुंबईच्या आणि आता देखील आपण बघतोय की दृश्यमानता, सहकारी स्वप्नील जसं म्हणला तसं दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते। अंधार अजूनही दाटलेला पाहायला मिळतो आभाळामध्ये। नक्कीच आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत नवी मुंबईमधून जोडलेले आहेत। नवी मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी आता सकाळपासूनच पाऊस पाहायला मिळतोय। चुनाभट्टी, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द या ठिकाणी सुद्धा आता पाणी साचण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळते। नक्कीच काल रात्रीपासूनच नवी मुंबईसह पनवेल परिसरामध्ये मुसळधार पाऊस हा सुरू झालेला आहे आणि याचा परिणाम कुठेतरी वाहतुकीवर झालेला आहे। पनवेल पासून ते मुंबईकडे जाण्याची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। 6 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तुम्ही समोरचं हे दृश्य पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खारघर टोल नाका आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे मुंबईच्या दिशेने
ऑफिसने जाणारे जे नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचसोबत गेल्या 3 दिवसापासून सलग सुट्ट्या होत्या आणि कुठेतरी कर्जत आणि लोणावळ्यामध्ये जाणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पनवेल पासून मुंबईच्या दिशेने जाणारी ही जी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत याचा परिणाम फक्त वाहतुकीवर नाही तर रेल्वे वाहतुकीवर देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रेल्वे जी आहे हार्बर लाईन आहे ती देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने सकाळपासूनच धावत आहे आणि त्याचसोबत जोरदार पाऊस पडत असल्याने एपीएमसी परिसर किंवा नवी मुंबईच्या जे काही परिसर आहेत त्यामध्ये देखील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहणार असून त्यामुळे जे नागरिक आहेत त्यांना याचाच फटका बसणार आहे. जी नक्कीच. धन्यवाद स्वप्नील, भाग्यश्री आणि आकांक्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.